मित्रांनो, बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्या कामगारांना शासनातर्फे 32 अशा योजनांचा लाभ मिळतो. पण सध्या पेटी वाटप बंदच केली आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक मेसेज दिलेला आहे, ते मेसेज पण तुम्ही ऐकावं. तर चला पूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये पूर्वी कामगारांना पेटीचे वाटप करण्यात येत होते. मात्र आता या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने गृहोपयोगी साहित्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. या साहित्याच्या संचात 17 प्रकारच्या 30 साहित्याचा समावेश आहे. या वस्तू उत्तम दर्जाच्या व उपयुक्त अशा आहेत. अनेक कामगारांनी नोंदणी केली, परंतु नंतर नोंदणीचे नूतनीकरण केले नसल्याने त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. नूतनीकरण व नवीन नोंदणी विशेष सुविधा कामगारांना आता ऑनलाईन पद्धतीने थेट लाभ दिला जातो. त्यामुळे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्यापासून सावध राहा. मित्रांनो, आता तुम्हाला समजलेच असेल, पूर्वी कामगारांना पेटीचे वाटप करण्यात येत होते, पण आता या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने गृहोपयोगी वस्तूंची ही योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आता कामगारांना थेट लाभ दिला जातो. त्यामुळे जर कोणी तुम्हाला लाभ मिळवून देण्याचे जर आमिष दाखवित असेल, तर अशा आमिष दाखवणाऱ्यापासून तुम्ही सावध राहा.